ना मला व्हायरल व्हायचंय म्हणून मी आता ठरवलं आहे की मी रोज आहे ना मिनी व्लॉग टाकणारच आहे 2-3. आणि आधी मी जे ना हिंदीमध्ये व्लॉग बनवायची तर 5-6 व्ह्यू येत होते, तर मला कळतच नाही की आता मी करायचं काय. म्हणून मी आता ठरवलं की आपल्याच मराठीतच व्लॉग बनवायचे. आता यूट्यूबवाल्यांचं सेटिंग कसं असतं काय माहिती, त्यांनाच माहिती. तर ते आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येऊ देत नाही. आज ना सकाळी स्वयंपाक वगैरे झाला, त्यानंतर दुपारी सगळं आवरलं वगैरे, पण परत पतिदेवांची आज 12 तास ड्युटी असल्यामुळे परत मला दुपारी स्वयंपाक करावा लागला. तो स्वयंपाक करायला मला विचार पडला की आता काय बनवा, म्हणून पटाकन म्हटलं चला आज टोमॅटोची चटणीच बनवावं. मग छानपैकी अशी गुजराती पद्धतीने मी खट्टी मिठी टोमॅटोची चटणी बनवली आणि कणिक मळून घेतली आणि छान छोटे छोटे अशा चपात्या लाटून घेतल्या. चपात्या झाल्यानंतर मी पटापट म्हटलं एका साईडला चहा ठेवून द्यावा, तर मग लगेच मी चहा ठेवला एका साईडला. आणि चहा तो आहे ना आम्ही गुळाचा पितो, त्यामुळे काही नाही, 1 कप पाणी टाकलं पातेलीमध्ये, चहा पावडर टाकली, अद्रक कुटून टाकून दिलं, छान उकळू दिलं. उकळल्या आल्यावर दूध टाकलं, पूर्ण चहा छानपैकी उकळू दिली. त्यानंतर भरून जे कुटून गूळ टाकायचा असतो, तर त्यामुळे कसं चहा फाटत नाही. अशा रीतीने चहा बनवली. चहा वगैरे पिऊन होईपर्यंत कसं झालं की पोळ्या आणि भाजी थंड होऊन गेली. मग त्यानंतर जे आहे टिफिन पॅक करून घेतला, तर डब्यामध्ये भाजी काढून घेतली आणि चपात्या भरून दिल्या. आणि अशा रीतीने टिफिन मी पॅक करून घेतला. आणि मी ना आता नवीनच आहे, मध्ये मागे मी यूट्यूबवर ब्लॉग टाकायची, पण ना तरी व्ह्यू वगैरे येत नव्हते आणि मध्ये टाईम नाही मिळत होता. पण आता परत मी रेग्युलर जे आहेत मिनी ब्लॉग टाकायचं सुरू केलेले आहेत. तर सगळ्यांना अशा माझी विनंती आहे की तुम्ही प्लीज माझ्या यूट्यूबला सपोर्ट करा, माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओना लाईक करा, कमेंट्स करा आणि सपोर्ट करा. आणि अशाच मी छान छान व्हिडिओ बनत राहील. आणि मीही नवीनच आहे असं समजून घ्या, त्यामुळे सपोर्ट करा. काही चुकी असल्यास माफ करा आणि प्लीज सपोर्ट करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय खानदेश.